पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. नव्या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंतांच्या हातातील संधी हिरावल्याची खंत. माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने मला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी द्यावी. धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा. एकनाथ शिंदे पुन्हा अचानक दिल्ली दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक घेणार. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा. राज्यसभेत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची मागणी. वसई विरारच्या माजी आयुक्तांवर धाडीनंतर राजकारण. मंत्री दादा भुसेंमुळेच अनिल पवार यांची नियुक्ती. संजय राऊतांचा आरोप तर ठाकरेंच्या काळात नियुक्ती झाल्याचं दादा भुसे यांचं प्रत्युत्तर. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर. अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंचे आमदार आणि मंत्र्यांची दांडी. निधी वाटपावरून नाराजी. मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली अजित पवारांची भेट. सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं रमी खेळत होते. विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर. आमदार रोहित पवारांचा दावा. भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात भाजप विजयी. जिल्हा सहकारी बँकेपाठोपाठ दूध संघातही पटोलेंच्या पॅनलचा पराभव. सांगलीतील ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचा 2 मुलांसह भाजपमध्ये प्रवेश. अण्णा डांगे घरी परतले. फडणवीसांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशावर फडणवीसांचं थेट उत्तर. तुम्हाला जो पक्षप्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनात सध्या नाही. फडणवीसांचं विधान.